तर प्रियानो, या आपण एक वचन वाचू आणि आपण सुरुवात करू. इब्री लोकास लिहिलेलं पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 7. हिब्रूज चॅप्टर 1 अँड वर्स 7. आणि देवदूताविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. तर आपले देवदूत आणि आपले सेवक याबद्दल दिलेलं आहे. तर जे आपलं ब्रीद वाक्य आहे, आणि तो आपले सेवक अग्निज्वाला करतो. तर देवानं आपण प्रियानो, आपण त्याच देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत की त्याच्या सेवकांना तो अग्निज्वाला बनवतो. म्हणजे अग्निज्वाला आणि अग्नी ह्याच्यामध्ये फरक आहे ना. एक छोटीशी आग लागली तरी आपण म्हणतो आग लागली. एक ज्यावेळेस एक अग्नीचा मोठा भडका होतो त्यावेळेस पण आपण म्हणतो आग लागली. परंतु या अग्निज्वाला म्हणजे त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. आणि आज या ठिकाणी उपस्थित सर्व देवाच्या सेवकांना तो अग्निज्वाला बनवणार आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. प्रियानो, आज किती सेवकांना आणि देवाच्या लोकांना असं वाटतं की मी थोडं थंड झालेलं आहोत. तर प्रियानो, अशा लोकांना तो त्याच्या अग्नीची उष्णता देणार आहे. ज्यांना असं वाटतं की माझ्या प्रेयर लाईफमध्ये मी थंड झालेला आहे, माझ्या सेवेमध्ये मी थंड झालेला आहे, माझी मंडळी थंड झालेली आहे, माझं कुटुंब थंड झालेलं आहे, मी थंड झालेला आहे. अशा लोकांसाठी परमेश्वर एक गुड न्यूज हिब्रू 1:7 प्रमाणे देत आहे. आता मी तुला अग्नी ज्वाला बनवणार आहे. आणि एकदा तू अग्नी ज्वाला बनवले की तू सर्व थंड ठिकाणाला पेटविणार आहे. अशी अग्नी ज्वाला आज परमेश्वर या 3 दिवसाच्या कॉन्फरन्सद्वारे प्रियानो नक्कीच करणार आहे. प्रभूला धन्यवाद. आणि आपल्याला थंड राहायचं नाही स्पिरिच्युअल लाईफमध्ये, आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये पण आपल्याला उष्ण अनुभव पाहिजे. फायर कॉन्फरन्स तर आहेच, परंतु आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला नेहमी उष्ण राहायचं आहे. कारण देवाचे वचन मत्ती कृष्णवर्तमान 24व्या अध्यायामध्ये पण दिलेले, 24व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये, मॅथ्यू 24 अँड वर्स 20. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये. तुमचे पलायन हिवाळ्यात होऊ नये. तर हे पलायन कोणचं आहे प्रियानो? येशूच्या आगमनात जायचं पलायन आहे. म्हणजे आपलं प्रभूच्या राज्यात जाणं इथं दिलेले थंड अवस्थेमध्ये होऊ नये. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशूचं आगमन होईल त्यावेळेस आपण थंड राहता कामा नये, पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये पेटत राहिलं पाहिजे. जर आपण अग्नी ज्वाला बनलो नाही तर सर्वात प्रथम आहे येशूच्या आगमनाला आपण मुकणार आहोत. म्हणून इथं दिलेलं आहे की तुमचे पलायन जे आहे म्हणजे प्रभूकडे जाणं जे आहे हिवाळ्यात होऊ नये, थंड अवस्थेत होऊ नये. म्हणून आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये उष्णता परमेश्वर देणार आहे आणि प्रभू नक्की काम करणार आहे. आजचा दिवस हा आपला दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नक्की परमेश्वराला काम करायचं आहे. प्रभूला धन्यवाद. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचे 3 प्रकारचे शिष्य होते. पहिले 12, दुसरे 70 आणि तिसरे असंख्य. हे 12 म्हणजे कोण? ज्यांना त्याने बोलावलं होतं आणि रात्रंदिवस त्याच्याबरोबर राहायचे. यांनी म्हणजे आपलं सर्वस्व त्यागलं होतं आणि रात्रंदिवस जिथं येशू जाईल तिथं त्यांच्याबरोबर राहायचे. हे 12. आणि दुसरा ग्रुप होता 70चा. ते पण येशूच्या नावाने काम करायचे, चमत्कार करायचे, अद्भुत गोष्टी करायचे. आणि तिसरं आहे असंख्य. असंख्य कसं काय की प्रभू येशू ख्रिस्तांनी ज्यावेळेस शेवटची आज्ञा दिली की संपूर्ण जगात जावा, है ना, ते आपल्याला माहिती आहे 28-19 मत्तीचा, की संपूर्ण जगात जागा, सुवार्ता सांगा आणि विश्वास ठेवणाऱ्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि त्यांना माझं काय बनवा? शिष्य. म्हणजे जितक्या लोकांचा बाप्तिस्मा झालेला आहे ते पण प्रभूचे कोण आहेत? शिष्य. म्हणजे जे 12 फुल टाइम मिनिस्ट्री करणारे ते पण प्रभूचे सेवक आहे.
पार्ट टाइम मिनिस्ट्री करणारे ते पण प्रभूचे सेवक आहे, आणि जे सेवा करत नाही बाप्तिस्मा घेतलेले ते पण प्रभूचे सेवक आहे. तर प्रियानो, आपण या ठिकाणी मला वाटतं तिन्ही ग्रुपचे लोक आहोत, तिन्ही प्रकारचे सेवक लोक आहोत. तर परमेश्वर नक्की आपल्याला आशीर्वादित करणार आहे. प्रभूला धन्यवाद. परंतु जे कोणी प्रभूचे दास आहे, सेवक आहे, त्यांच्यामध्ये एक क्वालिटी पाहिजे. वेगवेगळे क्वालिटी परमेश्वराने दिलेले, आणि त्यापैकी पहिली क्वालिटी त्यांची अशी आहे, त्यांचा बाप्तिस्मा झालेला असला पाहिजे. आपल्याला असे देवाचे सेवक नको जे दुसऱ्यांना बाप्तिस्मा देतात पण स्वतःचा मात्र बाप्तिस्मा झालेला नाही. तर प्रियांनो, पहिलं देवाच्या सेवकांचं गुण हे आहे, त्याचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. आणि दुसरं गुण त्याचं आहे, त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळालेला असला पाहिजे. प्रेक्षितांची कृत्य 1:8 मध्ये प्रभू बोलला, आणि त्यांना हुकूम दिलं, त्यांना ऑर्डर दिलेले प्रभूने. Acts 1:8 त्याप्रमाणे प्रभूने त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना हुकूम दिलेले आहे. वाचक पण, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. बघा, या ठिकाणी दिलेले, तुम्हाला पहिलं पवित्र आत्मा येईल, त्याच्यानंतर तुम्ही काय करा, माझ्या नावाची काय करा. ऐकलं नाही? पवित्र आत्मा येईल आणि तुम्ही माझ्या नावाचे काय द्या, साक्ष द्या. आज बरेच लोकांना पवित्र आत्मा नाही, पण येशूचे काय देतात ते. आशेव होऊ नका तुम्ही. पवित्र आत्मा पण प्राप्त करा आणि प्रभूच्या नावाने त्याच्यानंतर काय द्या, साक्ष द्या. म्हणजे बायबल प्रमाणे आपल्याला करायचं आहे. आपल्याला पहिलं पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळवायचं, नंतर साक्ष द्यायचे. आणि तिथं दिलेले, पहिले तुम्ही यरूशलेम, मग यहुदिया, मग समरिया, संपूर्ण जगामध्ये द्या, असं प्रभूने त्यांना हुकूम दिलं. येशू ख्रिस्त बोलला, पहिलं तुम्ही यरूशलेममध्ये जा, कारण यरूशलेम येशू ख्रिस्ताचं जन्मस्थान आहे. त्याच्यानंतर तो बोलला यहुद्यामध्ये जा, कारण यहुद्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक होते, येशूचे लोक होते, पण येशूचा त्यांनी स्वीकार केलेला नाही, म्हणून प्रभू बोलतो जा यहुद्यामध्ये. आणि सामर्यामध्ये जा. सामर्यामध्ये येशूने जे काही सुवार्तेची घोषणा केली, लोकांनी ते ऐकून पश्चाताप केला नाही, म्हणून प्रभू बोलतो तिथं जा. आणि संपूर्ण जगभर जा बोलला, कारण संपूर्ण जगासाठी तो मेलेला आहे, म्हणून संपूर्ण जगभर. आणि याचा आध्यात्मिक अर्थ मी तुम्हाला सांगतो. पहिलं तुम्हाला यरूशलेममध्ये साक्ष व्हायचं आहे. यरूशलेम म्हणजे तुमची फॅमिली, तुमचं घर, तुमचं कुटुंब. आज बरेच देवाचे सेवक असे आहे किंवा सेवा करणारे आहे किंवा विश्वासणारे, काही 12च्या ग्रुपमध्ये असतील, 70च्या ग्रुपमध्ये, असंख्य ग्रुपमध्ये असतील, परंतु बाहेर त्यांची साक्ष खूप मस्त आहे, जबरदस्त, पॉवरफुल. परंतु घरात आल्यानंतर नवरा बायकोशी बोलत नाही, बायको नवऱ्याशी बोलत नाही, कुटुंबामध्ये. तर प्रियांनो, असं होऊ देऊ नका. असं जर कोण असेल, आज तुमचं जीवन बदलणं गरजेचं आहे. तुमची पहिली साक्ष घरात होऊ द्या. मी मागच्या महिन्यामध्ये प्रभुभोजनाच्या वेळेस आमच्या मंडळीमध्ये बोललो, आता पुढच्या प्रभुभोजनाच्या वेळेस प्रत्येक बायकोने नवऱ्याबद्दल साक्ष देईल तो कसा आहे, आणि प्रत्येक नवरा बायकोबद्दल साक्ष देईल की ती घरात कशी राहते, है ना. आमची आई आम्हाला नेहमी म्हणायची, भार बडाई घर में लढाई. तर असे सेवक बनवू नका तुम्ही, असे सेवक बनवू नका. तर प्रियांनो, यरूशलेममध्ये तुम्ही साक्ष व्हा, म्हणजे आपल्या घरामध्ये पहिलं तुमची साक्ष झाली पाहिजे. मग पुढे दिलेलं आहे यहुद्यामध्ये जावा. यहुद्या म्हणजे काय? यहुद्या म्हणजे आपली मंडळी, आपलं चर्चमध्ये तुम्हाला चांगली साक्ष मिळायला पाहिजे. लोक तुमच्याबद्दल चांगली साक्ष दिला पाहिजे, मंडळीमध्ये साक्ष दिली पाहिजे. आता अग्निज्वालानंतर पुढं, अग्निज्वाला आपण पुढं पाहणारच आहोत नंतर, पण या छोट्या छोट्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ना, त्याकडे मी तुमचं विशेष लक्ष केंद्रित करू इच्छितो. आपण बरेच वेळा मोठमोठे लक्ष गाठायला जातो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण हे होतो. अब्रामाला परमेश्वराने यज्ञ अर्पण करण्याला सांगितलं, सगळं काही त्याने मोठमोठे यज्ञ अर्पण केले, व्यवस्थित केलं प्रियानो. परंतु ते छोटं कबूतर आहे, त्याला चिरायला सांगितले, तर त्याला चिरलं नाही त्याने, म्हणून संपूर्ण इस्रायल लोकांना 430 वर्ष गुलामगिरीमध्ये जावं लागलं. छोटीशी मिस्टेक.
छोटीशी मिस्टेक काय वेळेस मोठं दंड आपल्यावर आणू शकतो. म्हणून आज तुम्ही छोटे छोटे मिस्टेक टाळा. मग अग्निज्वालेमध्ये उतरू आपण सगळे एकत्ररित्या. तुमच्या जीवनाला सिद्ध करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. तुम्ही देवाचे सेवक आहात. लक्षात ठेवा, तुम्ही 2 डोळ्याने पाहता. आता मी तुम्हाला 2 डोळ्याने पाहत आहे, पण मला हजारो डोळे पाहत आहे. म्हणून तुमचं चालचलन, तुमचं बोलणं, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये, यरुशलेम आणि यहुद्या म्हणजे मंडळीमध्ये लोक तुमच्याबद्दल कशी साक्ष देतात याबद्दल प्रियांनो आपल्याला जागृत राहायचं आहे. आपण देवाचे सेवक आहोत. तुम्ही 2 डोळ्याने पाहता, तुम्हाला 50 डोळे पाहत असतात. म्हणून तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं बसणं, तुमचं उठणं, या सगळ्या गोष्टीमध्ये मंडळीमधून तुमच्यासाठी एक चांगली साक्ष आली पाहिजे. मग यरुशलेम, यहुद्या, मग सामरिया तुमचं पूर्ण गाव, तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक, तुमचा परिसर, तुमचे ख्रिस्ती समाज, हे तुमच्याबद्दल कशी साक्ष देतात इथं पण तुम्हाला जागृत व्हायचं आहे. तुमचे आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल चांगली साक्ष दिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण जग. तर प्रियांनो, अशा रीतीने आपल्याला साक्षी व्हायचं आहे. म्हणजे प्रभू येशूचे जे शिष्य आहे, जे अग्निज्वाला आहेत किंवा होणार आहेत, तर त्यांच्यामध्ये किमान या ज्या 3 गोष्टी, 3मधून 2 गोष्टी मी बोललो, बाप्तिस्मा, अभिषेक, आणि तिसरी गोष्ट देवाच्या सेवकांनो तुम्हाला सांगतो, पाचारण खूप महत्त्वाचं आहे, कॉलिंग. तर तुम्ही आवेशाने प्रभूची सेवा करायला आले का कॉम्पिटिशनने? त्याने केलं मलाही करायचंय, त्याच्या बायकोने केले माझ्या बायकोने करायचंय, किंवा कॉम्पिटिशनने प्रभूची सेवा करता मला माहीत नाही. परंतु काही असो, तुमच्याकडे देवाचं पाचारण असणं खूप गरजेचं आहे. पाचारण म्हणजे बोलावणं पाहिजे. तुमचं डायरेक्ट देवाशी कॉन्टॅक्ट पाहिजे. देवाने तुम्हाला सेवेसाठी निवडलेलं असलं पाहिजे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. पाचारण वेगवेगळ्या रीतीने परमेश्वर देत असतो. काही वेळेस स्वप्नाद्वारे, काही वेळेस दर्शनाद्वारे, काही वेळेस कोणत्या सेवकांच्या द्वारे, काही वेळेस तुम्ही वाचत असताना वचनाद्वारे वेगवेगळ्या रीतीने बोलत असतो. परंतु आपलं पाचारण आपण ओळखणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला पाचारण नसतं ना, त्यावेळेस आपल्याद्वारे चांगले विश्वासणारे मागे जात असतात. असं तुम्ही होऊ नका. तर तुम्ही योग्य पाचारण आणि योग्य कॉलिंग आहे ना, देवाशी संबंध, पर्सनल रिलेशनशिपवर जास्त भर द्या. तुम्ही पर्सनल रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. तुमचं व्यक्तिगत जीवन देवाबरोबर खूप महत्त्वाचं आहे. वेळ घालवा प्रार्थनेमध्ये. बघा, काय लोकांना कंटाळा येतो प्रार्थनेमध्ये, काय लोकांना कंटाळा येतो. काही 5 मिनिटाचे, काही 10 मिनटं, काही 15 मिनटं. पण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये बसाल आणि समर्पण करून एक 2-4 मिनटं प्रार्थना करायला लागाल, ज्यावेळेस तुमचं कॉन्टॅक्ट देवाबरोबर होईल, तुमच्या प्रार्थनेमध्ये बदल होईल. मग तुमचं लक्ष मोबाईलकडे जाणार नाही, मग तुमचं लक्ष घड्याळाकडे जाणार नाही. मग तुमचं कॉन्टॅक्ट देवाबरोबर झाला. आणि कन्फर्म कसं करायचं, तुमचं कॉन्टॅक्ट झाला का नाही, कन्फर्म कसं करायचं? त्यावेळेस तुमची प्रार्थना शांत नसणार, तुमच्या डोळ्यातनं अश्रू असणार, तुमच्या डोळ्यातनं अश्रू वाहत जाणार, तुमचं हृदय फुटणार. आणि मग समजायचं देवाबरोबर तुमचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे. आता तुम्ही लढायला उतरायला काहीच हरकत नाही. जय देणारा देव तो तुमच्या बरोबर राहणार आहे. मग सेवेमध्ये तुम्हाला पराजय कधीच होणार नाही. आणखी एक गोष्ट बोलतो, देवाच्या सेवेमध्ये कृपा खूप महत्वाची आहे. ग्रेस, कृपा खूप महत्वाची आहे. मी तुम्हाला अनुभवातून सांगतो, ज्या व्यक्तीमध्ये देवाची कृपा आहे ती व्यक्ती कधीच फेल जात नाही, कधीच, नेवर, कधीच फेल जात नाही. ती ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू सक्सेस होऊन जाते. काही असू द्या, ते मिनिस्ट्रीबद्दल बोलत आहे, सेवेबद्दल बोलत आहे मी, जगिक गोष्ट नाही. सेवेमध्ये ज्या गोष्टीमध्ये ते उतरतील ना, त्या गोष्टी ते सक्सेस होतील. पण देवाची कृपा पाहिजे. देवाची कृपा कुठं मिळेल? बॉम्बेमध्ये बुक स्टॉल, डीमार्ट, बिग बाजार. देवाची कृपा कुठं मिळते?
प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, है ना, विलापगीत 3 अध्यायामध्ये घरी जाऊन वाचा, आता नको. तिथं दिलेले 22-23 वचनामध्ये द्या. प्रातकाळी रोज सुबे, अर्ली इन द मॉर्निंग हिज ग्रेस इज न्यू. म्हणजे पहाटेच्या वेळेस तुम्हाला देवाची कृपा मिळेल. पहाटे उठून ज्यावेळेस सगळे साखर झोपेमध्ये असतात तुमचे घरचे लोक, त्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्तुती कराल, पहाटे उठून धन्यवाद कराल, त्यावेळेस कृपा मिळत असते. ती एक योग्य वेळ आहे, पहाटेची वेळ आहे देवाची कृपा मिळवा, देवाचं कॉलिंग मिळवा, देवाचा अभिषेक मिळवा, बाप्तिस्मा घ्या आणि एक चांगलं घरामध्ये साक्षी जीवन जगा, मंडळीमध्ये साक्षीचं जीवन जगा, शेजारी पाजारी, कुटुंबामध्ये, गावामध्ये, समाजामध्ये असं एक जीवन जगून ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल, प्रेज द लॉर्ड, सेवा में ऐसा मजा आएगा पूछो मत. हालेलुया. यू विल एन्जॉय द प्रेझेन्स ऑफ गॉड, यू विल एन्जॉय द मिनिस्ट्री ऑफ गॉड. आणि कधी निराशा, दुर्बलता तुमच्याकडे येणार नाही, निराशा येणार नाही. आणि सेवेमध्ये सैतानाचं सर्वात मोठं एक हत्यार असतं, निराशा. सेवेमध्ये कोणता हत्यार सैतान वापरतो? निराशा. सैतानाचे भरपूर हत्यार आहे. एकदा एक शिष्टमंडळ गेलं, सैतानाला पाहिलं, सैतानाचे सगळे हत्यार होते. हे हत्यार कोणतं? खूप मोठं, हे पोटदुखीचं आहे. ज्यांना मी लावतो त्यांना पोटदुखी होते. मग सैतानाने दुसरं हत्यार दाखवलं, हे डोकेदुखी, हे ज्यांना लावतो त्यांना डोकेदुखी होतात. हे कोणतं हत्यार आहे? हे हत्यार आहे ॲक्सिडेंटचं, है ना. तर हे ज्यांना लावलं त्यांना ॲक्सिडेंट. मग एक जुनं हत्यार त्या शिष्टमंडळाला दिसलं. ते बोलले, सैतान हे इतकं मोठं आणि इतकं जुनं हे हत्यार काय आहे? सैतान बोलला, हा माझा सगळ्यात पॉवरफुल हत्यार आहे आणि याचं नाव निराशा आहे. जे जास्त उड्या मारतात ना प्रभूमध्ये, मी त्यांना लावून टाकतो. निराशा आले की मग एका कोपऱ्यात गप्प बसतात. ते निराशा आले की काय, थोडं उड्या मारणं बंद होऊन जातं आणि जास्त धावपळ बंद होऊन जाते. आणि ते काय करतात, निराशा आले की ते शांत होऊन जातात. तर प्रिय बंधू बहिणींनो, निराशाच्या हत्याराला जिंकण्यासाठी परमेश्वराने आपल्याला आनंदाचं हत्यार दिलेलं आहे. म्हणून प्रभूमध्ये सदा, पुन्हा सांगतो, ते बोलताना पण लोकांना आनंद होत नाही. काय लोक इतकं टेन्शनमध्ये बोलत आहे. बिचारा पाऊलाला किती दुःख होईल जर त्यांनी तुम्हाला असं पाहिलं असतं तर. माझ्या जागे पाऊल नाही, बरं झालं. प्रभूमध्ये सांगतो पुन्हा. तर प्रियांनो, पौलाने हे ज्या वेळेस लिहिलेलं ना बंदीगृहामध्ये, त्यावेळेस तो किती कष्टामध्ये होता, त्रासामध्ये होता, तरी त्याने लिहिलं, प्रभूमध्ये सर्वदा काय करा, आनंद करा. म्हणून आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये आनंद असणं गरजेचं आहे. जो आपला देव, जो आपल्याला बोलतो, सेवकांना अग्नी ज्वाला करणारा असतो. तर हे देव असं का बोलतो की तो आपल्याला अग्नी ज्वाला व्हायला? कारण आपला देव स्वतः अग्नी ज्वाला आहे. पिता पण अग्नी ज्वाला आहे, पुत्र पण अग्नी ज्वाला आहे आणि पवित्र आत्मा पण अग्नी ज्वाला आहे. तर आज मी तुम्हाला वचनातून हे दाखवणार आहे, पिता अग्नी ज्वाला कसा आहे आणि पुत्र अग्नी ज्वाला कसा आहे आणि पवित्र आत्मा अग्नी ज्वाला कसा आहे. तर त्याबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये उतरूया. अग्नी ज्वाला, जसं परमेश्वराचं वचन म्हणतं, तो आपले सेवक अग्नी ज्वाला असं करतो. तर तो परमेश्वर अग्नी ज्वाला आहे. पहिलं आपण पाहूया इब्री लोकास लिहिलेलं पत्र, याचा 12वा अध्याय आणि वचन 29. हिब्रूज चॅप्टर 12 अँड वर्स 29. कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. कारण आपला देव कोण आहे? भस्म करणारा अग्नी. आमचा परमेश्वर स्वतः अग्नी आहे आणि त्या देवाची इच्छा आहे त्याच्या सेवकांनी पण, ऐकलं नाही मी, माझं कान थोडं, त्याच्या सेवकांनी पण अग्नी. कारण देव तो बोलला, मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र बना. मी अग्नी आहे, तुम्ही पण काय बना, अग्नी बना. प्रभूला धन्यवाद. नंतर मी तुम्हाला अग्नीचे क्वालिटी, अग्नीचे गुणधर्म पण सांगणार आहे नंतर. तर प्रियांनो, आमचा परमेश्वर अग्नी आहे आणि देव अग्नी आहे. अग्नी राहून तो त्याच्या लोकांचं संरक्षण करतो,
त्याच्या लोकांचा बचाव करतो. तर आपण पाहूया परमेश्वर अग्नी होता आणि तो त्याच्या लेकरांचा बचाव कसा करतो. तुम्ही मी आपण पण त्याचे लेकरं आहोत. आपला पण बचाव तो कसा करणार आहे आपण पाहूया. तर आपण पाहतो निर्गमनाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस 13व्या अध्यायामध्ये आपण पाहतो प्रियांनो 21व्या वचनामध्ये इस्रायल लोकांना प्रभू चालवत होता अद्भुत रीतीने. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ. ओके बेटा वाच. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे परमेश्वर दिवसा मेघस्तंभ व्हायचा आणि रात्री अग्निस्तंभ होऊन कोणाबरोबर चालायचा. त्याच्या लोकाबरोबर चालायचा. इथं दिलेलं आहे की प्रभू त्यांच्याबरोबर चालायचा आणि त्यांच्या सर्व गरजा तो पूर्ण करायचा. इस्रायल लोकांना कधीच त्याने कमी पडू दिले नाही. आपण दर 6 महिन्याला चप्पल घ्यायला जातो, बूट घ्यायला जातो, पण परमेश्वराने असा बूट त्यांना दिला. 40 वर्ष चालले ते. प्रेज द लॉर्ड. दर 4 महिन्याला आपल्याला कपडे लागतात, पण त्यांना असे कपडे दिले 40 वर्ष टिकणारे कपडे दिले. देवाचा कारखाना असा असतो. प्रभूला धन्यवाद असो. आणि प्रियांनो इतके लाखोच्या संख्येमध्ये लोक त्यांच्याबरोबर होते आणि देव त्यांना वेळेवर द्यायचा. बरोबर पाणी द्यायचा, जेवण द्यायचा, नाश्ता द्यायचा, दुपारचं संध्याकाळचं सगळं परमेश्वर पुरवायचा. देवाचं गणित खूप वेगळं आहे है ना. इतके लोक जवळ 6 लाखापेक्षा जास्त लोक त्यांच्याबरोबर होते. देव सर्वांना वेळेवर पाणी द्यायचा आणि वेळेवर जेवण द्यायचा है ना. बरेच वेळा आम्ही पण कॉन्फरन्स ठेवत होतो, दरवर्षी आम्ही ठेवतो, पण बरेच वेळा असं असतं अरे भोजन संपलं, अरे चाय संपलं, हे संपलं. पण देवाच्या कारखान्यामध्ये कधी संपत नाही. तिथं सगळं मुबलक असतो, कारण तो अग्निमय देव त्यांच्याबरोबर होता आणि त्यांना काही कमी पडले नाही. आज येशूच्या नावाने तुम्हाला बोलतो तुमच्या सेवेमध्ये पण हा अग्निस्तंभ जर तुमच्याबरोबर असला तुम्हाला काही कमी पडणार नाही. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. काही कमी पडणार नाही. आपल्याला प्रभू सर्व काही भरपूर देणारा देव आहे प्रियांनो. फक्त खात्री करा तो तुमच्या बरोबर आहे का. एका दिवसात आम्हाला इतके मेसेजेस येतात काय काय पास्टर लोकांचे, हे नाही ते नाही ते नाही. प्रभूला धन्यवाद. पण आपण असं बनू नका. आपण असं बनू नका. मेक शुअर दॅट पिलर ऑफ फायर इज अलॉंग विथ यू इन युअर मिनिस्ट्री, इन युअर फॅमिली अँड युअर पर्सनल लाईफ. ज्यावेळेस तो अग्निस्तंभ असेल ना तुम्हाला काही कमी पडणार नाही. काही म्हणजे काही कमी पडणार नाही. इस्रायली लोकांचा देव आमचा आहे. तुम्ही अग्नी ज्वाला बना, बाकी काही करू नका. बाकी सगळं काम प्रभू करेल. तुमच्या सगळं काम परमेश्वर तुम्हाला करेल. इस्रायल लोकांच्या प्रत्येक गरजा परमेश्वर जंगलामध्ये पूर्ण करत होता आणि जंगलामध्ये त्यांच्या बरोबर राहणारा देव तुमच्या बरोबर पण राहणार आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव. मग काय झालंय, इस्रायल लोक चालले होते आणि अग्नीचा फायर म्हणून तो त्यांच्या बरोबर होता. 13-22 वाचा. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. बघा या ठिकाणी दिलेले लोकांच्या पुढे, हा महत्वाचा भाग आहे. लोकांच्या कुठं असायचा, पुढे. तर लोकांच्या पुढे जायचा म्हणजे देव लोकांच्या पुढे पुढे चालायचा. अग्निस्तंभ होऊन, दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ. इस्रायल लोकांचं मस्त चांगलं होतं. सगळं खाऊन पिऊन हलत ढुलत एकदम मस्त चालले होते. काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही. परंतु नंतर काय झालं, ज्या वेळेस ते पुढे आले प्रियांनो, अचानक परिस्थिती बदलली. अचानक क्लायमेट चेंज झालं. अचानक त्यांच्या जीवनामध्ये परत एक मोठे भयाचं वातावरण आलं. ते कधी आलं माहिती आहे का. मग ते कधी, ज्यावेळेस इस्रायल लोक चालले होते आणि त्यांनी मिसर देश सोडला होता, फारोला सोडलं होतं, मिसर देश सोडून ते चालले होते. एक विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर काय झालं, त्यांना तांबडा समुद्र लागला. आणि तांबडा समुद्र लागल्यानंतर ते किती वेळ तिथं थांबले आपल्याला माहीत नाही, किती तास, परंतु तिथं ते होते. परंतु अचानक काय झालेलं आहे, मागून त्यांना आवाज आला. मागून काय झालं, आवाज. कशाचा आवाज आला,
कशाचा आवाज आला? घोड्याच्या टापांचा, रथाचा आवाज आला. घोड्यांचे टाप, रथ आले आणि मागू पाहिलं तर फारोची सेना येत आहे आणि इस्रायल लोकांची धांदळ उडाली. आता माग जाता येत नाही, माग पण मरण आहे, पुढे तांबडा समुद्र आहे, पुढे पण मरण आहे. आता काय करायचं त्यांना कळालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. आता त्यांना काय करायचं कळालेलं नाही आणि मोशेकडे ते धावा करू लागले, मोशेला मारायला उठले. परिस्थिती चेंज झाली. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, काय काय वेळेस तुमची सेवा पण मस्त चालेल, एकदम चांगली चालेल, परंतु अचानक परिस्थिती बदलेल, अचानक लोक बदलतील. अचानक जे तुम्हाला बोलले पास्टर है ना हम तुम्हारे साथ, आगे बढ़ो, तेच तुम्हारे पैर को नीचे खींचेंगे. ज्यांच्यावर तुमचा विश्वास जास्त आहे ना, तेच लोक तुम्हाला मागे खेचतील. एक वेळ अशी येईल, आले आहे तर ठीक आहे, एक्सपिरियन्स आहे, आले नाही ना, तयार राहा. आज किंवा उद्या असं होईल तुमच्या बरोबरचे आणि ज्याच्यावर तुमचा विश्वास जास्त आहे देवापेक्षा, म्हणजे देव सोडून देवावर ठेवा. परंतु ज्यांच्या माणसावर, ज्यांच्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे, अशा माणसावर ज्या वेळेस तुम्ही जास्त भरोसा ठेवतो ना, मग काय वेळेस देव त्याच व्यक्तीला तुमच्या विरोधात करतो, कारण देवापेक्षा जास्त विश्वास तुमचा त्या व्यक्तीवर. म्हणून मिनिस्ट्रीमध्ये सर्व वेळ देवावर अवलंबून राहा. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. मग काय झालेलं या ठिकाणी, इस्रायल लोकांनी घोड्याचा आवाज ऐकला आणि मागं पण ते जाऊ शकत नाही, मागं मरण, पुढे जाऊ शकत नाही, पुढेही मरण. तुमच्या लाईफमध्ये अशी एक वेळ येईल, सेवेमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, पुढेही प्रॉब्लेम आणि मागंही प्रॉब्लेम. अशी वेळ येईल, अशी वेळ येऊ शकते. आणि त्यावेळेस देवाने पाहिलं, जो पिल्लर ऑफ फायर होता, त्या पिल्लर ऑफ फायरने पाहिलं, आता माझे लोक संकटामध्ये आहे, माझे लोक आता कष्टामध्ये आहे. आणि लगेच हे पाहून देव काय झाला, देव ॲक्शन मोडमध्ये आला. प्राइज गॉड. शेजारच्यांना बोला, देव ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे. प्रभूला धन्यवाद. देव त्या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आला आणि देवाने सर्वात अगोदर काय केलेलं बघा, 14 अध्यायचं 19 वचन वाचा. निर्गम 14:19. देवाचा ॲक्शन मोड कसा आहे बघा त्या ठिकाणी. तेव्हा देवाचा दूत इस्रायली सेनेच्या पुढे चालत असे, तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्याच्या आघाडीहून. बघा या ठिकाणी काय आहे, तिथं दिलेलं परमेश्वर जो सुरुवातीला त्यांच्या पुढे पुढे चालला होता आणि आता देव काय झालेला, त्यांच्या मागे गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देव आता ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे आणि देवाने त्याचं काम सुरुवात केलेले आहे. यांनी फक्त धावा केलेला आहे, पण देवाने काय काम सुरू केलं, त्याचं काम सुरू केलं. प्रियांनो, तसं ज्या वेळेस तो अग्नीचा स्तंभ म्हणजे अग्निरूप परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही लढायची गरज नाही, तर परमेश्वर स्वतः लढेल. मोशेला परमेश्वर बोलला, जे आता हे फारो आणि त्याची सेना तुम्ही पाहता, यापुढे तुम्ही कधीच पाहणार नाही. आज तुम्हाला सांगतो, तुमच्या सेवेमध्ये जे पराजय पाहिलेलं आहे ना, आजपासून तुम्ही कधीच ते पराजय पाहणार नाही. आजपासून तुमच्या सेवेमध्ये जे काही तुम्हाला हे दुःखाच्या, क्लेशाच्या, तुमच्या मनाला वेदना देणाऱ्या गोष्टी आहे ना, जे सैतानी अटॅक आहे, प्रियांनो, जसं परमेश्वर मोशेला बोलला, यापुढे तू त्यांना पाहणार नाही. मिसर म्हणजे काय, जग. मिसर म्हणजे जग आणि तो फारो म्हणजे कोण, सैतान. आणि आता हे लोक आले, देव ॲक्शन मोडमध्ये गेलेला आहे. आता अग्निस्तंभ मागे गेलेला आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि मग मोशे त्या ठिकाणी प्रार्थना करत बसलेला आहे. हे ना, आपल्या लोकांना पण कळत नाही कधी प्रार्थना करायची, कधी नाही करायची. आणि या ठिकाणी लगेच परमेश्वर मोशेला बोलला, अरे ओठ, तू काय प्रार्थना करत बसलोय, काय माझी धावा करत बसलेला आहे. तुझ्या हातात जी काठी आहे ती काठी घे आणि त्या काठीने काय कर, समुद्रावर तू ते मार. प्रभूला धन्यवाद.
ती काठी साधारण नव्हती. ती काठी प्रियांनो घरी जाऊन वाचा. निर्गम 4:2 मध्ये ज्यावेळेस परमेश्वर बोलला तुझ्या हातात काय आहे, तो बोलतो माझ्या हातात काठी आहे. परंतु निर्गम 4:4 अध्यायाच्या 20 वचनामध्ये दिलेले, मोशे ज्यावेळेस निघाला देवाची काठी हातात घेऊन निघालेला आहे. म्हणजे मोशेची काठी कोणाची काठी झाली? देवाची काठी झालेली. तुम्ही सगळं देवाची काठी बना. प्रेज गॉड. समुद्र फाडून टाकणारे बना. आणि मोशेकडे काय AK-47 वगैरे काय नव्हतं प्रियानो, फक्त देवाने दिलेली काठी. आणि तो काठी घ्यायचा आणि काठी देऊन फारो समोर उभा राहायचा. अरे फारो समोर तलवार भाला बर्ची घेऊन इतके धिप्पाड 8-8 10 फुटचे ते सेनापती लोक त्या ठिकाणी, आणि त्यांच्यामध्ये उभे राहून हा फारोशी रोक बाई ठोक बोलायचा, सोडतो का नाही माझ्या लोकांना. इतकी हिंमत त्याला कुठून आली? काठी त्याच्या बरोबर होती. देवाच्या वचनाची काठी ज्यांच्याकडे आहे ती काठी त्यांना काठी बनवून टाकणार. प्रेज गॉड. मग फारो पण घाबरायचा. फारोची एवढी मोठी सेना आहे, फारो कोणाच्या बापाला घाबरायचा नाही. मोशे आल्याबरोबर फारो घाबरायचा. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ती काठी तुम्हाला बनायची. आणि मोठ्याने त्या काठीने काय केलं? मिस्र देशामध्ये अद्भुत चमत्कार केलं. पहिला चमत्कार काय केलं त्याने? मोशेने पाण्यावर. का माहितीये? ती त्या लोकांची देवी होती. ती मिस्री लोकांची कोण होती? त्यांची देवी होती ती. म्हणजे पहिला फटका मोशेने कोणाला दिला? त्यांना गप बसवलं. मग यांच्यावर काम केलं त्याने. प्रभूला धन्यवाद. तर प्रिय बंधू बहिणीनो, जी देवाची काठी त्याच्या हातामध्ये होती. परमेश्वर बोलला, अरे काय काठी घेऊन धावा करत बसलेला आहे, उठ आणि उगार ती काठी आता या समुद्रावर, रेड सीवर, लाल समुद्रावर. मग मोशेने त्या ठिकाणी ती काठी घेतली. आणि प्रियांनो, ती काठी घेतली आणि ते 14 अध्यायाचे 21 वचन आपण वाचूया. एक्सोडस 14 and verse 21. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे पाण्याचे 2 भाग केले. हे रुमाल आहे ना, याचा 2 भाग होऊ शकतो. आणि हे पुलपीटचा 2 भाग होऊ शकतो. कोणत्याही वस्तूचा 2 भाग होऊ शकतो. पण पाण्याचा 2 भाग होत नाही. पाण्याला कोणी वेगळं करू शकत नाही. आहे का? काहींची आणले का तुम्ही पाणी? हा. तर प्रियांनो, कोणीही पाण्याला दुभागू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी मोशेने काठीने पाणी दुभागलं म्हणजे अशक्य गोष्ट. अशक्य गोष्ट आज अशक्य गोष्ट शक्य होणार आहे. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. आणि समुद्र दुभागले, अशक्य गोष्ट शक्य झाली. त्याचं कारण एकच होतं, अग्नी स्तंभ त्यांच्या बरोबर होता. अग्नीचा गोळा जो देव स्वतः फायर आहे त्यांच्या बरोबर होता. तर प्रियांनो, तो देव, तो परमेश्वर जेव्हा तुमच्या बरोबर आहे, अग्नीचा देव तुमच्या बरोबर आहे, अशक्य गोष्ट शक्य होणारच आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. देवाला त्याची काळजी आहे. आणि इथं काय दिलेलं आहे? कोरडी भूमीतून ते गेले. कशातून गेले? कोरडी भूमीतून गेले. हे कसं पॉसिबल आहे ना? आत्ताच पाणी आटलेलं आहे आणि आपल्याला माहिती असतं थोडं दिवस तरी चिखल असलं पाहिजे तिथं. पण इथं चिखल नाही. इथं काय दिलेलं आहे? कोरडी भूमीतून गेले. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी एक कोरडी भूमीचा रस्ता ऑलरेडी पहिलंच तयार करून ठेवलेलं होतं. ते तिथं यायच्या अगोदरच देवाने त्यांच्यासाठी रस्ता तयार करून ठेवलेला होता, है ना? तर तुमच्या मागणी कल्पने पलीकडे परमेश्वर देतो, है ना? आता आपली बहीण बोलली आहे ना, हा, जे डोळ्याने पाहिलं ना, है ना, जे कानाने ऐकलं नाही, जे कोणाच्या मनात आलं नाही, ते परमेश्वर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना करतो. तर प्रियांनो, हे ऑलरेडी देवाने त्यांच्यासाठी करून ठेवले होते. ड्राय प्लेस, ड्राय लँड, सगळं सुकलेलं होतं. ते परमेश्वराने पहिलंच तयार करून ठेवलेलं होतं. आणि जर तुमचं प्रेम देवावर आहे ना, तुमच्यासाठी देवाने पहिलंच तयार करून ठेवलेलं आहे.
प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. मग काय झालं बघा प्रियांनो, इस्रायल लोकांसाठी रस्ता मोकळा झाला. आणि आता काय झालं, मिस्री लोकांनी पाहिलं, 23वं वचन आपण वाचणार आहोत, 14-23. मिस्री लोकांनी पाहिलं समुद्र आता कोरडा झालेला आहे, इस्रायल लोक आता निघालेले आहे, पार करत आहे. मग त्यांनी काय केलं, तेव्हा मिस्रांनी त्यांचा पाठलाग केला हा आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आता 25वं वाचा, आता 25वं वचन. त्याने त्यांच्या रथांची चाके काढून ते चालवणे कठीण केले. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, हा आपण इस्रायलांपासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्रांशी लढत आहे. प्रेज द लॉर्ड. 2 चमत्कार केले या ठिकाणी. पहिलं काय झालेलं माहितीये, इथं ज्या वेळेस इस्रायल लोक गेले पुढे, हे पण त्याच्या मागे जाऊ लागले. आणि जायला लागलं तर काय झालेलं, पहिलं देवाने काय केलं 25 वचनामध्ये, त्यांची रथांची चाके देवाने काय केले, काढून टाकली. फक्त पंचर नाही केलं, ते काय केलं, डायरेक्ट काढून टाकलं. न रहेगा बांस न बजेगी, ते चाक काढून टाकलं. प्रभूला धन्यवाद. जे चाक त्यांच्या मागे येत होते, देवाने ते चाकच काढून टाकलेले. तुमच्या सेवेच्या विरोधात जो मिस्री सेना आहे, जी फारोची सेना आहे, आज दुपारी प्रभू त्याचे चाक काढून टाकणार आहे. हालेलुया. जिथं गेलं तिथं सैतानी अटॅक. परंतु परमेश्वराने काय केलेले, त्यांची चाकं काढून टाकलेले. आज परमेश्वर त्या दुष्ट आत्म्याचे चक्का जाम करून टाकणार आहे. प्रेज गॉड. तुमच्या सेवेच्या विरोधात, तुमच्या कुटुंबाच्या विरोधात, तुमच्या जीवनाच्या विरोधात लढणारे प्रत्येक दुरात्म्याची शक्ती जे तुम्हाला फॉलो करतात, परमेश्वर त्याचे चाकं काढून टाकणारे. म्हणजे ते कधी तुमच्या मागे येऊ शकणार नाही यापुढे. प्रेज द लॉर्ड. ते तुमच्या मागं कधीच येऊ शकणार नाही, असं परमेश्वर करणारे. इस्रायल लोकांना परमेश्वराने असं केलं. याचं कारण काय होतं, अग्निस्तंभ त्यांच्या बरोबर होता, है ना. तर अग्निस्तंभ त्यांच्या बरोबर होता. आणि या फायर कॉन्फरन्स मधून ज्या वेळेस प्रिय बंधू बहिणीनं तुम्ही जाल, इथून जाताना हे अग्नीचं खांब नेहमी तुमच्या बरोबर आहे आणि तो तुमच्या बरोबर राहणार आहे. आणि तुमच्या मिनिस्ट्रीच्या विरोधात जे काही फारोची शक्ती, जी काय मिस्री शक्ती, जी काय सैतानाची शक्ती आहे, परमेश्वर त्याचा चक्का जाम करणार, काढून टाकणार, भ्रष्ट करणार. जे आवडतं ते शब्द बोला, पण ती चाक पुढे येणार नाही, एवढं मात्र खात्री. रथ पुढे येणार नाही. हालेलुया. येशूच्या नावाने त्या रथाला आम्ही तिथं थांबवत आहोत. जे तुमच्या फॅमिलीच्या, तुमच्या सेवेच्या, तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या विरोधात लागलेलं आहे, येशूच्या नावाने त्या रथाला आम्ही थांबवत आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, अग्निस्तंभ फक्त बरोबर राहू द्या. अग्नी जो देव आहे तो फक्त बरोबर राहू द्या. पुढचं कार्य परमेश्वर सगळं बरोबर करून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, पुढचं दुसरी गोष्ट अशी झाली, मिस्री लोक बोलले चला पळा, कारण त्यांच्या बरोबर कोण लढणार आहे, देव त्यांच्या बाजूने लढत आहे. आम्ही आता यांच्याशी लढू शकणार नाही, चला आता इथून पळून जा. प्रियांनो, जे तुमच्या विरोधात, तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या विरोधात आहे, आज ते दुरात्मे इथं बसून हेच बोलत आहे, ही अशा गोष्टी ऐकत आहे या कॉन्फरन्समध्ये, मला हिच्या बरोबर राहता येणार नाही, मला इथून पळावं लागणार. प्रेज द लॉर्ड. भरपूर भांडखोर बायका सुधारणार आहे आता. तो पळालेला आहे. मिस्री सेना पळालेली आहे, फारोचा सेना पळत आहे. प्रेज गॉड. आणि भरपूर प्रॉब्लेम करणारे जे आपले भाव आहेत ना, त्या भावामध्ये असलेले जे अनावश्यक स्पिरिट आहे ते पण आता बोलत आहे, आमचं काय खरं नाही, याच्या बाजूने आता देव लढत आहे. प्रेज गॉड. होय प्रियांनो, आपल्या प्रत्येकाच्या बाजूने आपला देव लढत आहे. प्रेज गॉड. ही लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही, देव स्वतः ही लढाई लढत आहे.
होय प्रियानो, एक चांगला अनुभव, जर देव आपल्या बाजूने लढला तर ते लोक तिथून पळून जाऊ लागले. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो. बरेच वेळा आपण काय करतो, प्रार्थना करतो आणि प्रार्थनेला काय काय वेळेस उत्तर उशिरा मिळतं. मग त्यावेळेस आपण थोडं निराश होतो, है ना. मी किती प्रार्थना केली तर उत्तर मिळत नाही. काय काय वेळेस देव स्वतः तुमच्या प्रार्थनेला उशिराने उत्तर देतो. का उत्तर देतो माहिती आहे? त्याचं कारण हेच आहे, आत्ता जे आपण पाहिलं. बघा, काय काय वेळेस आपल्याला प्रार्थनेला उत्तर उशिरा मिळेल, पण तुमच्यामध्ये वाट पाहण्याची क्षमता पाहिजे. बघा, इस्रायल लोक जर तांबड्या समुद्राजवळ आले आणि तिथून प्रार्थना केली आणि देवाने लगेच जर त्यांच्यासाठी रस्ता मोकळा केला असता, इस्रायल लोक पार गेले असते आणि परत समुद्र आहे तसा झाला असता. परंतु देवाने काय केलं, लगेच रस्ता उघडला नाही. का? कारण देवाला फक्त यांना पार न्यायचं नाही, तर इस्रायल लोकांना मिस्री लोकांना पुरून टाकायचं होतं पाण्यामध्ये. हा देवाचा प्लॅन होता. म्हणून बघा, देवाने ज्या वेळेस सगळे इस्रायल लोक पुढे गेले आणि मिस्री लोक पाण्यामध्ये मरण पावले, तर त्यावेळेस एक वचन पूर्ण झालं. कोणतं वचन पूर्ण झालं? 14 अध्यायाचं 30वं वचन वाच. 14:30 वचन आता पूर्ण. कारण मिस्री लोकांना तुम्ही आज पाहतात, यापुढे तुम्ही कधीच पाहणार नाही, असं कोण बोलला? मोशे बोलला. हा, आता 30वं वचन वाच. अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिस्रांच्या हातातून इस्रायल लोकांना तारले आणि मिस्री लोक समुद्र तीरी मरून पडलेले इस्रायलांनी पाहिले. प्रेज द लॉर्ड. सगळे त्या ठिकाणी मरून पडले आणि जसं मोशे बोलला होता, आज तुम्ही पाहणार, यापुढे त्यांना कधीच पाहणार नाही, तर इस्रायल लोकांनी कधीच पाहिलं नाही. सगळ्यांना दफन करून टाकलं परमेश्वराने. तर तुम्ही काय काय वेळेस प्रार्थना करता आणि तुम्हाला वाटतं मला उत्तर का मिळत नाही. उत्तर का मिळत नाही माहिती आहे? जे तुमच्या प्रॉब्लेमच्या मागे जे सैतान आहे ना, त्याला प्रभूला नाश करायचा आहे. म्हणून लगेच कधी कधी परमेश्वर उत्तर देत नाही. थोड्या दिवसांनी आपल्या प्रार्थनेचं काय करत असतो? उत्तर देत असतो. प्रभूला धन्यवाद. तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, आमचा परमेश्वर कोण आहे? अग्नी आहे. परमेश्वर कोण आहे? अग्नी आहे. गॉड हिमसेल्फ इज फायर. आणि आता दुसरं, येशू ख्रिस्ताबद्दल मी तुम्हाला बोलतो. येशू ख्रिस्त पण अग्नी आहे. प्रभूला धन्यवाद. येशू ख्रिस्त पण अग्नी आहे. आपण दानिएलाच्या पुस्तकातून काही गोष्टी पाहणार आहोत. दानिएलाचं पुस्तक 3 अध्याय वचन 6. डॅनियल 3:6. जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही, त्याला तत्क्षणीच दगदगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील. हो, तर या ठिकाणी राजा नेबुकदनेस्सरनी मूर्ती बनवले आणि बोलला, सगळे लोक या मूर्तीला काय करा? दंडवत करा. आणि जे दंडवत करणार नाही त्यांना धधकत्या अग्नीमध्ये आपण टाकू. म्हणून त्याने नियम काढला आणि त्याने म्हटले, त्याची प्रतिष्ठा, त्या मूर्तीची प्रतिष्ठा होत असताना सगळे वाद्य वाजलं पाहिजे, सगळ्यांनी दंडवत केलं पाहिजे, सगळ्यांनी नमस्कार केला पाहिजे, असं त्यांनी फरमान काढला. परंतु त्या राज्यामध्ये 3 पुरुष होते, सद्रक, मेशक, अभिदnego. पण त्यांनी काय केलं नाही? त्या मूर्तीसमोर त्यांनी निर्णय घेतला. 3:11 वाच बरं. दानिएल 3:11. आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही, त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे. आणि बघा, त्यांना धधकत्या अग्नीमध्ये टाकावे हा नियम होता. परंतु या 3 तरुणांनी काय केलं? राजाज्ञाला ते जुमानले नाही. ते बोलले, आम्हाला या अग्नीमध्ये पडायची वेळ आली, अग्नीच्या भट्टीत आम्ही जायला तयार आहे, परंतु या मूर्तीला आम्ही दंडवत करणार नाही. काही झालं तरी चालेल. ते 17 वचनामध्ये दिलेलं आहे बघा. त्यांनी ते निर्णय घेतला. 17 वचनाचं ते बोलले, काही झालं तरी चालेल, आमच्या देव आम्हाला वाचवणार, नाही वाचवला तरी चालेल. मग हे बोलले ऐकल्यानंतर राजा संतापला. राजा नेबुकदनेस्सर खूप संतापला आणि तो काय बोलला? आता अग्नी वाढवा. किती पटीने? ऐकलं नाही? 7 पटीने अग्नी काय करा? वाढवा. हे छोटे मुलं, मी राजा आहे, मला उद्धट उत्तर देतात.
आणि काही कार्य केलं तरी आम्ही मूर्तीसमोर झुकणार नाही बोलतात. आता अग्नी वाढवा. आणि लगेच अग्नीची तीव्रता त्यांनी 7 पटीने वाढवलेली आहे. आणि परमेश्वर या ठिकाणी ज्यावेळेस अग्नी 7 पटीने वाढवले, तर जसं इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी देव कोणत्या मोडमध्ये आला? ॲक्शन मोडमध्ये. आता या तिघांना वाचवण्यासाठी देव ॲक्शन मोडमध्ये आला. कसं ॲक्शन मोडमध्ये आला बघा. ज्या वेळेस यांना परमेश्वर देव यांना वाचवणार होता, पण राजासमोर वाचवणार नव्हता. देवाने निर्णय घेतलं होतं, मी यांना राजासमोर वाचवणार नाही, मी यांना अग्नीमध्ये वाचवणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तर प्रिय बंधू बहिणींनो, या जो कोणी यांना साकायला गेलते ते पण मेले. आता 3 अध्यायाचं 25 वचन बघा. त्या ठिकाणी काय झालेलं आहे. 3:25. तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत. बघा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे. इथं दिलेले 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, 4 आणि मोकळे. 4 आणि मोकळे. मग यांनी किती लोकांना टाकलं होतं? 3 लोकांना टाकलं होतं. पण त्या ठिकाणी आता राजाला किती लोक दिसले? 4 लोक दिसलेले. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुम्ही अग्नीमध्ये उतराल, जर तुम्ही देवाचे खरे सेवक आहे, त्या अग्नीमध्ये 4था व्यक्ती असणार आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त असणार आहे. अग्नी परीक्षेला भिवू नका, अग्नी परीक्षेला घाबरू नका प्रियानो. प्रभूला धन्यवाद. आणि हे 4था. आणि दुसरं काय, ते मोकळे फिरत होते. काय करत होते? पण राजाने त्यांना कसं टाकलं होतं माहितीये? हात, पाय, तोंड, पोट, नाक, कान सगळं बांधलं होतं. सगळं बांधून त्यांना अग्नीमध्ये टाकलं होतं. पण अग्नीमध्ये गेल्यानंतर काय झालं? ते मोकळे झाले. लक्षात ठेवा, जे वेळेस तुम्ही अग्नी परीक्षेत उतरता, त्यावेळेस तुमचे बंधन तुटत असतात. जर कोणाचे बंधन तुटायचे असेल, अग्नी परीक्षा पाहून घाबरू नका. ज्या वेळेस तुम्ही अग्नी परीक्षेत उतरता, त्यावेळेस भ्यायचं नाही, माघार घ्यायचे नाही, बायबल बंद करून ठेवायचं नाही. बायबल बंद करून वर कुठं तरी कपाटात बिपाटात ठेवून द्यायचं नाही. बस झालं नाही प्रियानो. त्या अग्नी परीक्षेमध्ये देव तुमच्या बरोबर आहे. ती 4थी व्यक्ती ती कोण आहे? ती 4थी व्यक्ती देवाच्या पुत्रासारखं दिसत होती. म्हणले काय लिहिलेलं ते? देवाच्या पुत्रासारखे. मग देवाचा पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तर येशू ख्रिस्त स्वतः अग्नी असल्यामुळे त्या अग्नीमध्ये तो त्यांच्या बरोबर होता. आणि दुसरी गोष्ट बघा, हे तिघांना पण काही झालं नाही. हे पण देवाचे सेवक होते. इब्री 1 आणि या ठिकाणी दिल्याप्रमाणे 7व्या वचनाप्रमाणे त्याच्या सेवकांना तो काय करतो? अग्नी ज्वाला. सद्रक, मेषक, अबेदनगो पण स्वतः अग्नी ज्वाला असल्यामुळे ती अग्नी त्यांना जाळू शकली नाही. ज्या वेळेस तुम्ही स्वतः अग्नी बनणार, तर त्यावेळेस जगिक अग्नी तुम्हाला जाळू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला अग्नी बनूनच जायचं इथून. प्रेज द लॉर्ड. इथून जाताना काय बनून जायचंय? अग्नीच बनून झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चालता चालता झालं पाहिजे पेट घेत आहे. चालता चालता अनुभव घेतलं पाहिजे. काय होत आहे? पेटत आहे. काय पेटत आहे? जे अनावश्यक गोष्टी येत आहे आपल्यामध्ये, ते सगळं काय होत आहे? पेटत आहे. अनुभव तुम्हाला पाहिजे. किती लोकांना विश्वास आहे प्रभू अनुभव देणार? हालेलुया. नक्की प्रभू ते देण्यास समर्थ आहे. बघा, हे मोकळे फिरत आहे आणि यांना काही इजा झाली नाही. यापेक्षा अजून पण मोठा चमत्कार तिथं झालेला आहे. यापेक्षा 3 मोठे चमत्कार त्या ठिकाणी झाले. आपण वाचूया दानिएलाचं पुस्तक 3 अध्याय 26 वचन. मग नबुखदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, मेषक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. बघा, या ठिकाणी काय दिलेले? राजा उठला. प्रेज द लॉर्ड. राजाने काय केले? आपली गद्दी सोडलेली आहे. आणि ज्या वेळेस त्याने चमत्कार पाहिला, अग्नी ज्वालामध्ये या सद्रक, मेषक, अबेदनगोला काही झालेलं नाही. 4था देवाचा पुत्र येशू त्यांच्या बरोबर आहे. हे पाहिल्यानंतर राजाने पहिलं काय सोडलेलं आहे?
त्याची गादी सोडलेली आहे, सिंहासन सोडलेलं आहे. अहो, आमचा देव राजाला गद्दी सोडायला लावणारा देव आहे, राजाला सिंहासन सोडणारा देव आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला अग्नी व्हावं लागेल, आपल्याला सद्रक मेशक अबेदnego बनावं लागेल. प्रेज द लॉर्ड. राजाने आपली गद्दी सोडलेली आहे. जे जे देवाच्या सेवेच्या विरोधात आहे, गद्दीवर बसलेले आहे, सद्रक मेशक अबेदnego सारखे आपण जर बनलो तर त्यांना गादी सोडावे लागेल, सिंहासन सोडावं लागेल. प्रभूला धन्यवाद. आणि दुसरं काय झालेलं आहे, तो काय म्हणत आहे, परात्पर देवाच्या सेवकांनो बाहेर या. सद्रक मेशक अबेदनगोला काय बोलला, तुम्ही बाहेर या. काय बोलला राजाने, सेवक हो तुम्ही बाहेर या, परात्पर देवाच्या सेवकांनो तुम्ही बाहेर. मग राजाला कळालं, हे साधे सेवक नाही, ही अग्नीने भरलेले सेवक आहे, ही अग्नी माझ्या 7 पटीने वाढवलेली अग्नी यांना काय करू शकली नाही. ओ देवाच्या सेवकांनो बाहेर या. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. हे काम फक्त परमेश्वर करू शकतो आणि त्याच्यासाठी येशू ख्रिस्त जो स्वतः अग्नी आहे तो अग्नीमध्ये उतरला होता. याकरता मी फरमावतो की सर्व लोक, फरमावतो म्हणजे आता नियम काय देत आहे बघा तो. सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यांपैकी जे कोणी शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील. बघा, पहिलं काय बोलला होता, माझ्या मूर्तीचं जर तुम्ही पालन केलं नाही, पाया पडले नाही तर त्यांना अग्नीमध्ये टाकणार. पण आता काय बोलतोय, सद्रक मेशक अबेदनगो याच्याच देवाची उपासना झाली पाहिजे. हा झालेला तिसरा चमत्कार आहे. त्या ठिकाणी राजाचं मन बदललं, राजाचे विचार बदलले, राजाची व्यवस्था बदलली, संपूर्ण राज्य बदललेलं आहे. कारण सद्रक मेशक अबेदनगो हे अग्नी बनले होते. ज्यावेळेस देवाचे दास, देवाचे लोक अग्नी बनतील त्यावेळेस परमेश्वर त्यांच्यासाठी मोठमोठे चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. कारण तो चौथा व्यक्ती येशू ख्रिस्त तो अग्नी ज्वाला आहे आणि तो अग्नीमध्ये त्यांच्या बरोबर होता. आणि तिसरं तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मा पण अग्नी आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा पण कोण आहे, अग्नी आहे. जसं पिता अग्नी आहे, जसं पुत्र अग्नी आहे, तसं पवित्र आत्मा पण अग्नी आहे. तर पवित्र आत्मा अग्नी आपण वाचूया मत्ती कृषी वर्तमान 3 अध्याय आणि वचन 11. मॅथ्यू 3:11. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर पवित्र आत्म्याबद्दल दिलेले तो काय आहे, अग्नी आहे. अग्नीने तुमचा काय करणार आहे, बाप्तिस्मा करणार आहे. येशू ख्रिस्ताबद्दल दिलेलं आहे की तो म्हणत आहे, अग्नीने माझ्या मागून एक येणार आहे. येशू ख्रिस्ताबद्दल दिलेलं, अग्नीने तुमचा काय करणार आहे, बाप्तिस्मा. म्हणजे अग्नीचा अभिषेक देणारे, म्हणजे अभिषेक हे स्वतः अग्नी आहे. पवित्र आत्म्याला इथं 2 नाव दिलेलं आहे. एक आहे पवित्र आत्मा आणि दुसरं आहे अग्नी. असे 2 नाव पवित्र आत्म्याला देण्यात आलेले आहे. म्हणजे पवित्र आत्मा ही स्वतः अग्नी आहे, अग्नीचा तो गोळा आहे. म्हणजे पवित्र आत्मा अग्नी कसं काय, पवित्र आत्मा अग्नी कसं काय, काय उदाहरण बायबलमध्ये आहे का? हो, योसेफाला माहिती होतं तो कोण आहे, अग्नी आहे, देवाचा निवडलेला आहे. आणि ज्या वेळेस ती तिच्यावर अटॅक करायला गेले, ते अटॅक करू शकले नाही, ती त्याच्यापासून दूर गेलेली आहे. कारण योसेफामधली जी अग्नी होती, योसेफाला तिथं थांबवले नाही, त्या अग्नीने योसेफाला पळवून टाकलेलं आहे तिथून. म्हणजे तो पापात पडू शकला नाही, कारण तो स्वतः अग्नी होता. प्रिय बंधू बहिणींनो, ज्या वेळेस तुम्ही अग्नी बनणार, अनावश्यक स्त्री पुरुष तुमच्या जवळ येऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. योसेफाचा देव तुझा देव आहे. योसेफाला त्याने अग्नी ज्वाला बनवले, तो तुलाही अग्नी ज्वाला बनवणार आहे. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. अटॅक 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 झाला योसेफावर, अटॅक झाला. त्या ठिकाणी तुमच्यावर कदाचित असं वासनाचा अटॅक होणार नाही,
पण कदाचित तुमच्यामध्ये गर्व येईल. काय येईल? गर्व येतो ना कधी कधी, है ना, येतो कधी कधी. मी काय माहिती आहे का, मी कोण आहे काय. काही लोकांना त्यांच्या प्रचाराचा गर्व असतो, काही लोकांना त्यांच्या गाण्याचा गर्व असतो, काही लोकांना त्यांचे बायबलच्या नॉलेजचा गर्व असतं, तर काही लोकांना ते किती सुंदर आहे याचा गर्व असतो, तर काही लोकांना ते किती पैसेवाले याचा गर्व असतो. एक गर्वाचा अटॅक प्रियांनो तुमच्यावर होणार नाही जर तुम्ही अग्निज्वाला बनलं तर. या अटॅकपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि काही वेळेस असं होईल प्रियांनो, आपल्यावर वेगवेगळे अटॅक होऊन जाईल. मोह काय वेळेस येईल, पैशाचा मोह. बघा, देवाच्या सेवकाला पाडण्यासाठी सैतानाचा जो पहिला हत्यार आहे ना, गर्व. देवाच्या सेवकांना पाडण्याचा पहिला हत्यार आहे गर्व. आणि दुसरा हत्यार आहे मोह. कशाचा मोह? पैशाचा आणि वस्तूचा. आणि तिसरा आहे वासना, दैहिक वासना. या तिघांना जो जिंकला ना, तो संपूर्ण जग जिंकल्यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जगामध्ये जितक्या परीक्षा आहे ना, या तिघांना जिंकूनच आहे, चौथी परीक्षाच नाही. तुम्ही नंतर घरी जाऊन वाचा, पहिले योहान 2:16 मध्ये दिलेलं आहे. जगामध्ये जे सगळे देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी म्हणजे गर्व आलंच तिथं. या तिघावर तुम्हाला विजय मिळेल प्रियानो. या तिघावर आपल्याला जय पाहिजे, तरच आपण काय बनू शकतो. हे शक्य आहे, हे पॉसिबल आहे. पण कधी? इब्री 1:7 जर आपल्या जीवनामध्ये आले तर हे शक्य आहे प्रियानो. आणि आज परमेश्वर तो अग्नी अभिषेक आपल्याला देऊ इच्छितो.